भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं मच्छिंद्रनाथ गोरखनाथ यांच्या कृपा आशीर्वादानं गावकरी मंडळीच्या तन मन धन सहकार्यानं चालत असलेला ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा ज्ञानेज्ञ 16 वर्ष 21वे आणि त्याची आज सांगत आहे। वारकरी संप्रदायाचा दंडक हे शिष्टाचार आहे की उत्सवाची सांगता ही काल्यानं होत असते। तो जन्माचा उत्सव असो किंवा पुण्यतिथीचा उत्सव असो। आपल्या गावामध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ दोन्ही देवस्थान आहेत। योग आहे दोन्ही संतांची सेवा होती। तुका म्हणे संत शिवा हेच देवा उत्तम। धर्मनाथ विजय निमित्त 21 वर्षापासून 21वे वर्षे हा उत्सव चालू आहे। माझ्यासारख्या पामराकडं ही काल्याची सेवा दिलेली। काला म्हणजे साध्य असतं, काला म्हणजे फळ असतं। जी जी साधना करायची ती काल्या करता करायची। पारायण करायचे, तीर्थयात्रा करायच्या, अनुष्ठान करायचे, मंत्र जप करायचा काला मिळण्याकरता करायचा। पण आपण मूर्ख असल्यामुळं आपल्या काला ध्यानातच नाही। सगळे मूर्ख नाहीत पण पुष्कळ मूर्ख आहेत सगळे। आता मी बी तुमच्यातच आहे। मी कीर्तन करलो म्हणजे का शहाणा थोडा झालो, मूर्खच आहे। तुम्ही मला आदर तुम्ही प्रेमानं आमचा आदर करता, नाही तर आमचं मन आम्हाला साक्षी देतं की तू मूर्ख आहेस। का मूर्ख आहे? नरदेह मिळून काला घेतला नाही म्हणून मूर्ख आहे। मनुष्य देह मिळाला, ज्या देहाची किंमत करता येत नाही असा देह मिळाला। हिरा ऐसा जन्म तुने व्यर्थ गवाया। हिऱ्यासारखा मनुष्य देह। तुम्ही 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हणा तुला 50 लाख देतो तुझी किडनी देतो का? तू किंमत करता येत नाही असा देह मिळाला। पण असा देह मिळून आपण काला घेत नाहीत। तुकोबराय म्हणले तू माणसाच्या जन्मालाच का आला? मग तुला काला घ्यायचाच नव्हता ना? अरे काला न घेणारे आपल्या चिंचोलीमध्ये डुकर गधे आपल्या जन्माच्या आधी कमी होते का? त्यांनी काला घेतला नाही आणि तुला नरदेह मिळून मनुष्य देह मिळून तू काला घेत नाही, काय फरक आहे तुझ्यात आणि त्यांच्यात? म्हणून साधू संतांची तळमळे बाबा मरायच्या अगोदर काला घ्या, कारण हा देह पुन्हा मिळणार नाही। काही मिळल पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्धरम पुनर्मही यत् सर्वम पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा। आता मागुता येईल फेरा। तुम्ही सांगा, ज्या आईनं आपल्याला जन्म दिला किती कोट रुपये दिल्यानंतर ती आई पुन्हा जन्माला घालणार? तुम्ही ध्यानात आणा ना। ज्या आईनं आपल्याला जन्म दिला किती कोट रुपये दिल्यानंतर ती आई पुन्हा जन्माला घालणार। जननी तेरी तुझे फिरना जिनेगी। आणि असा देह मिळून अबना बनी तो फिर क्या बनेगी? अरे असा देह मिळून तू काला घेत नाही, मग डुकराच्या देहात घेणार का? गध्याच्या देहात घेणार का? म्हणून सावध व्हा, सावध होऊन भजनी लागा। लोकेशनावर वित्तेशनावर दारेशनावर जाऊ नका। आपला आपण सावध व्हा, काला घ्या। एक दिवस आपल्या ध्यानात येईल पण त्या टायमाला वेळ राहणार नाही। विठ्ठला एवढाले उत्सव करायचे कशा करता करायचे? सगळ्याला काला मिळावा म्हणून करायचे। काला काला शेवटी काय? काला साध्य आहे ना?
काला साध्य, मग साध्याकरता साधन करावं लागतं. मग साधन किती मोठं केलं याला किंमत नाही, त्या साधनानं काय साध्य प्राप्त झालं त्या साध्यावर साधनाची किंमत असते. नाही तर डोंगर कोरला उंदीर काढा, काय फायदा आहे. विठ्ठला म्हणून साधू संत तळमळीनं म्हणतात की मरण आलं नाही तर सावध व्हा. मरण लांब आहे, आयुष्य शिल्लक आहे, म्हातारपण दूर आहे. आत्मचिंतनाचा प्रयत्न करा. आमचे वैकुंठवासी गुरुवरे बळीराम महाराज साधे होते महाराज, पण खरं सांगायचे. साधे राहणं साधं होतं. अरे एक दिवस तुम्हाला ऐका वाटल पण सांगणार भेटायचं नाही. म्हणून तुम्ही खरं ऐका. काय करा, खरं ऐका. तुम्ही लाखानं खर्च करता पण पांचट गोष्टी ऐकता. कसा काला मिळतो. कोटीनं खर्च केला, अरे खर्च किती केला, काय मिळालं याला किंमत आहे. विठ्ठला तुम्ही परमार्थात खर्च करता वाईट नाही, लोक धाब्यावर खर्च करते, तुम्ही परमार्थात केला आनंदाची गोष्ट आहे. पण खर्च करून काला घ्या, काला मिळाला. काला महत्वाचा आहे. सगळे ती गवळ म्हणते सखे मी याच्या करता मंत्र जप केला, याची लागी ओ मंत्र जप केला, याची लागी ओ वेदांत सखे मी काला घेण्याकरता मंत्र जप केला, काला घेण्याकरता वेदांत पाहिला, काला घेण्याकरता निधर्म अनुष्ठिला. सखे मी संसाराचा त्याग केला, काला घेण्याकरताच केला. ज्याच्या जीवनात काला मिळाला तो धन्य झाला. का धन्य? अरे श्रीमंती आली, सत्ता आली म्हणजे धन्य नाही. मग ज्याचं कर्ण संपलं तो धन्य. आणि कर्ण संपलं का? कर्ण संपलं त्याचं मिळवायचं संपलं म्हणून कर्ण संपलं. विद्यारण्य स्वामी पंचदशीमध्ये तृप्तिदीपामध्ये सांगतात, धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. आम्ही धन्य, आमचं मिळवायचं संपलं. आणि आमचं मिळवायचं संपलं म्हणून आमचं करायचंही संपलं. आता दिवसचारी खेळी मिळी. विठ्ठला मरायच्या आधी हे, कारण हे दुसऱ्या देहात जमत नाही महाराज. याला रत्न म्हटलेले. रत्न, रत्न कोणाला म्हणते? ज्या ज्या वस्तूमध्ये जी जी वस्तू अत्युच्च कोटीची असते त्याला रत्न म्हणतात. आमचे गुरुजी गुरुवरे चंद्रशेखर महाराज देगलूरकर सांगत असतात, एखादं लेकरू आहे पण सगळ्या गावातल्या लेकरात गोजीरवान आहे. मग लोक काय म्हणते? बालरत्न. काय म्हणते त्याला? कारण त्या सगळ्या लेकरात ते उत्तम आहे म्हणून त्याला रत्न म्हणायचं. एखादा गायक असा गोड आवाज असतो त्याचा की सगळ्या गायकात एक नंबर, त्याला गानरत्न म्हणतात. काय म्हणतात? गानरत्न. आता आमचे शंकर महाराज पोषक वाजिते,
किती येतं याला किंमत नाही, किती साथ केली याला किंमत आहे. नाही तर काय काय भलते वाजणार पण 7.5च. मग कीर्तनाला 7. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, तुला येतं ते नको वाजू, मला लागत ते वाजू म्हणायचे. मग आता मृदंग रत्न नाही ना, मृदंग मणी. मणी म्हणजे रत्नच. कंठी धरीला कृष्ण मणी विठ्ठल. असे रत्न म्हणणे त्या याच्यात जो जो श्रेष्ठ आहे, तसं सगळ्या योनीमध्ये मनुष्य देह श्रेष्ठ आहे. म्हणून याला म्हणले अमोलिक रत्न जोडले रे तुझ. रत्न हे रत्न. आणि असं रत्न मिळून कारे ब्रह्मबीज न ओळखशी. मी कोण आहे, मी कुठून आलो, माझा मुक्काम कुठे, हे का कळून घेत नाही तू विठ्ठला. अरे तुम्ही शेती करा, नोकरी करा, व्यापार करा, धन कमवा. कोण म्हणलं धन कमवू नका? कणा कणाचा विचार करा. कण त्यागे कुतो धनम, क्षण त्यागे कुतो विद्या. अरे एक एक क्षण वाया घातल्यावर विद्या मिळत असते का? क्षणाचा विचार करा आणि विद्या मिळवा. आणि कणा कणाचा विचार करा, धन कमवा. क्षण त्यागे कुतो विद्या, कण त्यागे कुतो धनम. साधू संतांचे तर काला घ्या म्हणले महाराज. मग द्या ना. काला कोणाला बी देता येत नाही. तिथं वशिका चालत नाही. जर वशिका चालला असता तर प्रधानमंत्र्यांनीच घेतला असता. घेतला असता का नसता? पण चालत नाही. वशिका चालत नाही. जातीवर काला नाही, मतीवर नाही, कृतीवर नाही, आकृतीवर नाही, श्रीमंत गरिबीवर नाही. आता मी कीर्तन करतो, कृती चांगली आहे का वाईट आहे? अरविंद दादा चांगली आहे का नाही? आम्ही रोजचे 3 कीर्तन करलो, काल अजून भेटा. आणि सज्जन कसायाची मऊ शिकण्याची कृती होती. पण मऊ शिकून काला मिळाला. अरे रावणाला दुश्मनी करून राम भेटले, आपल्याला पूजा करून भूत स्वप्नात आली. विठ्ठल. कृतीवर नाही, आकृतीवर नाही. महाराज दिसायला गोरा गोमटा असला, उचापुरा असला म्हणजे भारी का? अरे अष्टावक्र 8 जाग्यावर वाकडे होते, पण ज्ञानी होते. आकृतीवर नाही. अरे महात्मा कसा राहील काही सांगता येत नाही. लोक म्हणते नाही नाही एवढं विलासात राहणारा, श्रीमंत राहणारा कुठं महात्मा असतो का? तुला कोण म्हणलं गदड राहिलं म्हणजे महात्मा राहतो? अरे गदड राहिलं म्हणजे महात्मा नाही, आणि टिपटॉप राहिला म्हणजे बद्ध नाही. वैकुंठवासी गुरुवारी साखरे महाराज सांगायचे, काही माणसं घरी चांगले पण उगाच गदड राहते, मूर्ख आहेत. गदड राहिलं म्हणून महात्मा नसतो. अरे प्रभू रामचंद्र राजे होते, जनक राजे होते, पण ज्ञानी होते. एखाद्या माणसाने 4-5 बायका केल्या म्हणजे महात्मा नसतो का? देऊ म्हणजे त्याला का महात्मा म्हणजे त्यांनी 5 बायका केल्या, तुला काय माहिती? अरे कृष्ण भोगी सुखस त्यागी, राज्ञो जनक राघवा, वशिष्ठ कर्म करताच. कृष्ण भोगी होते पण ज्ञानी होते. सुखाचार्य त्यागी होते पण ज्ञानी होते. प्रभू रामचंद्र जनक राजे राजकारणी होते पण ज्ञानी होते. वशिष्ठ कर्म करणारे होते पण ज्ञानी होते. विठ्ठला. जातीवर मतीवर काला नाही, अधिकारावर काला आहे. कोणी वारे अधिकारी